मुलीने सेजलनी CA परीक्षा उत्तीर्ण झाली, त्याबद्दल मला खूप खूप तिचे कौतुक करावं वाटते. आणि आजकाल मुलींना शिकवणं जरुरी आहे. बालविवाह न करता मुलींना शिकवा, त्यांना प्रगत करा. त्यामुळे एक घर, एक कुटुंबाचं चांगलं होईल आणि देश पण पुढे जाईल, प्रगतीवर जाईल. ह्या निमित्ताने तुम्ही फक्त मुलींना शिकवा. मुली जर शिकल्या तर एक कुटुंब पुढं जाऊ शकतं आणि सर्वांना म्हणजे एखादं नाहीच शिकलं त्या मुलीमुळं भविष्य उज्ज्वल होईल. मला खूप खूप म्हणजे इतका आनंद झाला की जे मी शिकू नाही शकले, माझ्या आजी आजोबांनी मला म्हणजे शिकवण्यासाठी मुलगी नाही शिकावं, पुढं बाहेर जाऊ नये त्यासाठी बंधन घातलं. पण माझी इच्छा अशी होती की माझी मुलं, माझ्या तिन्ही मुली खूप खूप शिकावा आणि त्यांनी माझ्या तिन्ही मुलींनी इतकं प्रगती केली की माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून माझा सगळ्यांना संदेश आहे की मुलींना शिकवा. ज्याप्रमाणे मुलं आहे त्याप्रमाणेच मुली पण आहे. त्यांना पण एज्युकेशन व्यवस्थित द्या आणि त्यांची पण प्रगती होऊन द्या. मुलींचं स्वागत करण्याचं म्हणजे की आपण जेवढं मुलांचं स्वागत करतो, मुलं मोठ्या हुद्द्यावर पास झाले, हे झाले म्हणून तसंच मुलीचं पण करा ना. मुलींना पण तेवढाच मान सन्मान द्या. त्या निमित्ताने मुलींना पण वाटतं, सर्व मुलींना वाटेल की हां असं करायला पाहिजे आणि त्यानिमित्ताने मुलींची पण प्रगती होईल आणि मुलींना पण पुढं शिकण्याची हुरूप येईल. सेजलनी काम एक नंबर केलं, नाव कमिलं, लई मेहनत घेतली म्हणून CA पूर्ण झाली. माझी तमन्ना पूर्ण झाली. व्यवस्थित काम केल्याबद्दल मला लई अभिमान वाटतो. तिचा बेस्ट काम झालं. जंगी स्वागत कशामुळं केलं, सगळ्यांना प्रोत्साहन यावं, पोरींना प्रोत्साहन यावं. आपण पोरांचे करतो किती तबी म्हणून पोरींचं करावं, त्यांना मान द्यावा, त्यांच्यापासून आपल्याला बी चांगलं वाटतं म्हणून जंगी स्वागत. फायनल CA चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. जेव्हा मी आष्टीला आले, मी नगरात राहते, जेव्हा मी आष्टीला आले तेव्हा माझ्या आई वडिलांनी पूर्ण फॅमिलीनी एकदम ढोल ताशा वाजवून माझं स्वागत केलं आहे. मला खूप 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 आनंद झाला. मुलींना शिकवा, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना खूप 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 शिकवा. ते एक असं नाही का मुलंच शिकवायला पाहिजे, मुली पण तितक्याच समाजात पुढं जायला पाहिजे. मुली शिकली तर पूर्ण देशाची प्रगती जास्त होईल.